कीर्तनात टाळकरी, माळकरी, भालदार, चोपदार, विनेकरी, दाढीवाले, मिशावाले, पदरावाले, बिना पदरावाले, फेट्यावाले, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, दूध डेअरी चेअरमन, वाईस चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, अजून कोणी राहिले का, साऊंड सिस्टीम वाले काका, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. आणि तुम्हाला हे कीर्तन कधीही पाहायला मिळेल असे आपले ज्ञानाई तडकावाले काका. तुम्हाला हे कीर्तन आठवणीत राहील, तुमच्या गावातलं कधीही पाहू शकता तुम्ही. असे असणारे आमचे ज्ञानाई तडका काका सुद्धा उपस्थित आहेत. आणि आता एक सांगू का, साऊंड सिस्टीमचा प्रश्न आहे ऐका. आता साऊंड सिस्टीम वाले काकांना मी कीर्तन सुरू व्हायच्या पहिलेच त्यांची भेट घेतली होती. त्या काकांना सांगितलं, काका तुम्ही माझे मामा आहात बर का, मामासारखे आहात. कीर्तन जर चांगलं झालं तर अख्खं कवड गावन कीर्तन झाल्यास तुमच्याकडे येणं काय म्हणीन, काय बाबा तुझ्या भाषेनं काय कीर्तन केलं. आणि जर कीर्तन पडलं तर सगळं कवड गाव येऊन तुम्हाला म्हणेन काय तुझ्या भाषेला बोलताच आलं नाही, म्हणून आवाज चांगला द्यायचा. आमच्या काका मामांनी सुद्धा सुंदर साऊंड सिस्टीम लावलेली आहे. का मामांचे मनापासून धन्यवाद. आणि एकदा सर्व बाबांसाठी टाळ्या वाजवा. खरं सांगू का, आज परमार्थ जर कोणामुळे टिकून असेल तर ह्यांच्यामुळेच आहे बरं का. यांच्यामुळे आज परमार्थ टिकून आहे. गावचा सप्ताह म्हणजे काय असते तुम्हाला एकदा थोडक्यात सांगते पुढे जाऊ. गावचा सप्ताह म्हणजे यांनी जे वर्षभर केलेली मेहनत असते, गावातला काकडा म्हणा, हरिपट म्हणा, जे वर्षभर हे नित्यक्रम करतात त्याचा रिझल्ट म्हणजे सप्ताह असतो गावचा. आणि हे आहेत म्हणूनच आज आपली परमार्थ टिकून आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय नामस्मरणाचं महात्म्य प्रतिपादन करतात. आता खरं जर विचार केला तर आपली भारत संस्कृती ही परंपरेवरच अवलंबून आहे की नाही, आहे का नाही. झोपल्या की काय, झोपल्यात का, नक्षत्राच्या आल्या का, उठावं बसा इकडं येऊन. सगळे कौर क्षेत्राच्या बाहेरचे मंडळी उठा आणि इकडे येऊन बसा जरा. विठ्ठल. आपल्या भारतीय संस्कृतीचे नियम जरी अलिखित असले तरी ते मान्यच करावे. विठ्ठल. परंपरेचे नियम जरी अलिखित असले तरी ते मान्यच करावे लागतात. अलिखित नियम तुम्हाला दोन सांगते माझ्या माहितीस्तव तरी बर का. पुरुषाच्या ओठावर मिशी आणि डोक्यावर टोपी किंवा फेटा असणं हा अलिखित भारतीय परंपरेचा नियम आहे. महिलांच्या डोक्यावर पदर असणं हा भारतातला अलिखित नियम आहे. आता घेऊ नका विठ्ठल. बरं इथल्यापैकी जर एखादं उठलं आणि मला म्हणाल, ताई गुढी पाडव्याला गुढीच का उभी करायची, काय म्हणलं, गुढी पाडव्याला गुढीच का उभी करायची. एक तर असं समजा की तो आपल्या भारतामधला नाही, दुसरा मध्ये तो पाकिस्तान मधून आलेला आहे. कारण आपण परंपरेला मानणारी माणसं आहोत. परंपरेचे नियम जरी अलिखित असले तरी ते मान्यच करावे लागतात. विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून तुकोबराय आपल्या संचिताला धन्यता देत आहेत आणि उत्तरार्धामध्ये धन्यतेचं कारण सांगत आहेत. आणि माणसाने जीवनामध्ये धन्य होण्याकरिता काय करावं किंबहुना महाराजांनी काय केलं अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. ह्या झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही गेलात तरी चालेल, माझं काम संपलं. घरी जा, कूलर खाली झोपा, गोदडे पांघरून, तरी माझं काही टेन्शन नाही. आता माझं काम झालेलं आहे. विठ्ठल. प्रस्तुत अभंगातला पहिला मुद्दा आहे, धन्य मी मानिन आपुले संचित राहील से प्रीत तुझ्या नामे. अभंगातला पहिला मुद्दा आहे धन्य शब्द. धन्य शब्द आता सर्वांनी मला बोलत चालायचं बरं का. कारण मी तुमच्या गावात नवीन आहे का, आहे का नवीन, आहे का बाळांनो. कारण की माझं कीर्तन इथं एकदा झालेलं आहे, त्यामुळे आता मला सगळ्यांनी घडघड बोलायचं आहे. मी काय तुम्हाला मारित नाही, काय हानीत नाही, सगळ्यांनी बोलायचं, कोणी झोपायचं नाही. अभंगातला पहिला मुद्दा आहे धन्य शब्द. आता धन्य शब्द कुठे वापरतात का बरं, वापरतात का.
धन्य शब्द कुठेही वापरता येत नाही, त्याला काही लिमिट्स आहेत, काही मर्यादा आहेत. आता मी तुम्हाला खऱ्या खऱ्याने प्रश्न विचारते, तर मला खऱ्या खऱ्याने उत्तर द्यायचे बाबा, बर का. कौरक्षेत्राच्या बाहेरचे ते म्हणते इथे मवाच काऊन पिच्या धरलाय काय माहिती विठ्ठल. आता जर तुम्ही उठला नाही तर इथं येऊन बसला नाही, त्या कीर्तन होस तर तुमच्याच माग मी विठ्ठल. तुम्हाला मी काही प्रश्न विचारते, मला सांगा सोन्याची लंका कोणाची हो? कोणाची? कोण म्हणलं माझी? कोणाची? रावणाची. बरं, सोन्याची लंका रावणाची, ती जाळली कोणी? 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 कीर्तन झाला आता विठ्ठल. बरं, खुशाल पुढे बसून रामानं राहिले तर. सोन्याची लंका कोणाची? रावणाची. बरं, जाळली कोणी? हनुमान म्हणायला तो काय तुमच्या माझ्या ग्रामपंचायतचा मेंबर आहे का? कोणी जाळली? हनुमंतरायांनी. कोणी जाळली? सोन्याची लंका रावणाची. जाळली कोणी? हनुमंतरायांनी. तरी तू को बरं धन्य म्हणतात का नाही? जाळीली लंका, जाळीली लंका, जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. आता मला खऱ्या खऱ्याने सांगा, कोणाचं घर जाळणं चांगली गोष्ट आहे का? आहे का महिला मंडळ? तुम्ही बोलत नाहीत का? तुमच्या इकडच्या बोलत नाहीत, ह्या बोलत नाहीत. तुम्ही म्हणसाल घरात बोलत आहेत, इथं आलं कीच काय होतंय काय माहिती. बोलत नाहीत का? या नाहीत बोलत. विठ्ठल कोणाचं घर जाळणं चांगली गोष्ट नाही, परंतु तरी तुका बरं काय म्हणतात की जाळी लंका धन्य धन्य म्हणे तुका. कोणाचं घर जाळणं चांगली गोष्ट नाही, तरी धन्य शब्द वापरला का नाही? कारण की धन्य शब्द कुठेही वापरता येत नाही. काही ठिकाणी साधू संत म्हणतात की आम्ही धन्य झालो की आम्ही एवढ्या भारतासारख्या पवित्र देशामध्ये आहो. भारत किती पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. एवढा भारत देश पवित्र आहे. मला सांगा आपल्या भारताला भारत माता म्हणतात का नाही हो? काय म्हणतात लेकरांनो? भारत माता बोलत चला. भारत माता मला बोलणारेच पटत बर का, मला बोलणारेच बरे वाटत. गपचूप जे असतात का जाऊ द्या. विठ्ठल आपल्या भारताला काय म्हणतात? भारत माता म्हणतात, बरोबर आहे. मला सांगा तुम्ही कधी असं ऐकलं का हो? अमेरिका माता, पाकिस्तान आम्ही, चीन आत्या, न्यूझीलंड मावशी, ऐकलं का? आणि भारत माता की मोठ्यानं म्हणा, भारत माता की. हा आपलंच राज्य आहे विठ्ठल. भारतालाच भारत माता हा शब्द वापरलेला आहे. दुसऱ्या कुठल्याच देशाला भारत माता शब्द वापरत नाहीत. आणि साधू संत म्हणतात भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये साधू संत म्हणतात की भारतासारख्या पवित्र देशात आणि तेवढ्यामध्ये महाराष्ट्र सारख्या राज्यात आमचा जन्म झाला. कसा? विठोबाचे दास म्हणून झाला. म्हणून आम्ही धन्य झालो. धन्य आम्ही जन्मालो आलो, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो आलो.
धन्य आम्ही जन्म आलो. साधू संत काही ठिकाणी स्वतःला सुद्धा धन्यता देतात. कुठल्याही गोष्टीत धन्यता देतात का? नाही. साधू संत म्हणतात आम्हाला आमच्या डोळ्याने संतांचं दर्शन झालं, आम्ही धन्य झालो. धन्य आजी तिनं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. धन्य आजी तिनं झाले संतांचे दर्शन. धन्य शब्द कुठेही वापरता येतो का? नाही. धन्य शब्द वापरायला काही मर्यादा आहेत. एका सुभाषितकाराने एका श्लोकामध्ये सांगितलेले आहे की धन्य शब्द कुठे वापरावा व धन्य कशाला म्हणावा. विठ्ठल सानंदम सदनम सताशी सदयुकांतान मृदुभाषिणी सन्मित्रम सुदनम स्वयोषितिश आज्ञा परसेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमोपासतो ही सततम धन्य गृहस्थाश्रम. आता सर्वांगाचे कान करून ऐकायचं बरं का. धन्य शब्द कुठे वापरायचा ऐका. आता फक्त तुम्ही धन्य म्हणत चालायचं. काय म्हणायचं? थांबा. काय म्हणायचं? मागच्या काय म्हणायचं? झोपल्या की काय? झोपला नाहीत ना? झोपला नाहीत ना कोणी? फक्त धन्य म्हणत चालायचं. बरोबर आहे. इकडच्या आहे ना कौर क्षेत्राच्या बाहेरच्या काय म्हणत चालायचं? धन्य म्हणत चालायचं. तुम्ही काय म्हणत चालायचं? धन्यच म्हणा फक्त. ज्या घरामध्ये आनंद ते घर, ते घर. ज्या घरात सेवक आज्ञाधारी ते घर. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर. ज्या घरात साधूची संगत ते घर. येई ना का गुत घेतलं काय? तुम्ही बोलायनच झालं तर लेकर कवापासून बेजार झाले. आता म्हणते तरी काय तोंडाकडे पाहिली बोलू नये तर कसं होईल. विठ्ठल आता तुमची बारी संपली. आता यायचं गुत्ता. ज्या घरात साधूची संगत ते घर, ते घर. ज्या घरात प्रतिदिन सातत्याने शिवपूजन ते घर. ज्या घरातला नवरा जाताना पिऊन आणि येताना पिऊन ते घर. विठ्ठल आता पहिला मुद्दा आहे ज्या घरात आनंद ते घर, ते घर. आपणच गुत्त घेतलंय जाऊ ते घर धन्य. आता मला सांगा हल्ली कुठं आनंद पाहिला राहिलाय का? हो राहिलाय का? हल्ली आनंदच पाहिला राहिला नाही. कारण आनंदाची जागा आता सुखाने घेतली. कोणी? कोणी? सुखाने घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ताई आनंदामध्ये आणि सुखामध्ये काय फरक आहे? एक तोला मोलाचं वाक्य बोलते, काळजात उतरून घ्या. ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये विकत मिळेल. किती? कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये मिळेल. थंड पाणी पिण्याचं सुख म्हणजे फ्रीज. आता फ्रीज सर्वांना माहित आहे ना. ताजे पदार्थ शिळे करून खाण्याचे एकमेव सुलभ साधन म्हणजे फ्रीज. ते फ्रीज तुम्हाला 15,000 रुपयामध्ये विकत मिळेल. आनंदामधला आणि सुखामधला फरक सांगते बरं ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्हाला 20,000 रुपयामध्ये विकत मिळेल. थंड पाणी पिण्याचं सुख तुम्हाला 15,000 रुपयामध्ये मिळेल. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख, लवकर स्वयंपाक शिजवायचं आणि करून खाण्याचं सुख म्हणजे कुकर. महिला मंडळ कुकर ऐकलं का? कुकर ऐकलं का? एकदा लावून दिलं कुकर. पुरुष मंडळ तुम्ही आपले म्हणून सांगायले. एकदा लावून दिलं कुकर की बाई तिकडं बिन फिकर. त्याच नाव कुकर. ते कुकर. अहो हल्ली मला तर नवलच झालंय. एका कुकर मध्ये 3 प्रकारचे भात शिजू लागतात. किती? 3. खाली जळगाव, मधात चिखलगाव आणि वरी कोरडगाव असे 3 भात एका कुकर मध्ये शिजायले. ते कुकर तुम्हाला 500 रुपयामध्ये विकत मिळतं. आता ऐका बर का. आता नीट ऐका. कलर टीव्ही पाहण्याचं सुख तुम्ही 20,000 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. थंड पाणी पिण्याचं सुख तुम्ही 15,000 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. लवकर स्वयंपाक शिजून खाण्याचं सुख तुम्ही 500 रुपयामध्ये विकत घेऊ शकता. परंतु माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या सोहळ्यात नाचण्याचा आनंद जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी कुठे जावं लागतं? सोहळ्यातच. हा आनंदामधला आणि सुखामधला फरक आहे. विठ्ठल
आनंदामध्ये सुखामध्ये असा फरक आहे की साधू संत हे आनंदाचे अधिकारी आहेत आणि तुम्ही आम्ही हे प्रापंचिक जीव हे सुखाचा अधिकारी आहे. माझे साधू संत हे फक्त आनंदाचे अधिकारी आहेत. मला आता खरं खरे सांगा बरं मृदुंगाचार्य, आता तुम्ही जांभळ्या दिलात, मला खऱ्या खऱ्याने सांगा, पुरुष मंडळ सासरवाडीला गेल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? तुम्ही बोलू नका, तुमचं नाही काम, ग बसा. काय म्हणतात? सुख म्हणतात. ऐका आता, झाले ना सर्वांचं सावधान? झाले का ब्रह्मचारीचे सगळे? झाले ना सगळ्याचं? सासरवाडीला गेल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? सुख. आणि कीर्तनात बसल्याच्या नंतर जे मिळतं त्याला काय म्हणतात? आनंद. विठ्ठल आनंद दुसरीकडे कुठेच पाहायला मिळत नाही. आनंद पाहायचा असेल तर आमच्या कीर्तनात आणि भजनातच यावा तर खरा आनंद मिळतो असतो. विठ्ठल विठ्ठल गोड प्रमाण दिलं. तुमच्याकडे टाळ्या वाजवायची पद्धत नाही का? नाही का? अहो इतकं चांगलं म्हणले, टाळ्या वाजवायचं काम असतं ना आपलं. बसल्या बसल्या काय काम आहे 2 घंटे तुम्हाला? फक्त एखाद्या महाराजाने चांगलं वाक्य म्हणलं, बरं जाऊ द्या नका वाजू, महाराज तुमचाच आहे, पण बाकीच्या तर वाजवा. विठ्ठल कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुम्हाला जर खरा आनंद पाहायचा असेल तर फक्त इथंच यावं लागतं, तेव्हा आनंद मिळतो. साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. म्हणून साधू संत वारंवार भगवान परमात्म्याकडे आनंदाची मागणी करतात. आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. काय अवघा झाला आनंद? सुख म्हणले का अवघा झाला सुख म्हटले का? नाही. काहून तर साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. ऐका बरं का, आता एके गावात मी गेले आणि गावाच्या सुरुवातीलाच मला शाळा भेटली. एक गावात शाळा होती, त्या गावाच्या सुरुवातीला शाळा भेटली. आता पूर्वी शाळेवर फार सुंदर चुळबुळ करायची नाही, गप बसायचा, चुळबुळ करायची नाही. शाळेवर एक सुंदर वाक्य होतं, आलात आनंद, बसलात अति आनंद, चाललात परमानंद. अहो काही लोकांची कमाल, यायच्या पहिले जायची सुद्धा तयारी करून ठेवतात. विठ्ठल साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. चला पुढे तुम्हाला एका सिद्धांताकडे घेऊन जाते. या पृथ्वी तलावर असा एक सम्राट, असा एक राजा होऊन गेला की त्याच्याकडे एवढी संपत्ती त्याला सुद्धा माहिती नव्हतं की माझ्याकडे किती संपत्ती, बोटावर मोजता येणार नाही एवढी श्रीमंती. एवढा धनवान तो राजा. 100 पुत्र होते. किती? 100 पुत्र होते राजाला. परंतु मरत्या वेळेस जंगलामध्ये अग्नीमध्ये भरपळून राजा मेला. माझ्या तुकोबारायांना भजन करायचं म्हटलं तर खाली बसायला पोत नव्हतं, तरी सुद्धा स्वर्गातून देवाने, वैकुंठातून देवाने विमान पाठवलं का नाही? हा फक्त परमार्थातली ताकद आहे. आणि परमार्थामध्ये वारंवार आपल्याला आनंद मिळत असतो. साधू संत हे आनंदाचे अधिकारी, तुम्ही मी हे सुखाचे अधिकारी. ज्या घरामध्ये आनंद ते घर
ते घर धन्य. विठ्ठल ज्या घरामध्ये आनंद ते घर धन्य. आता ज्या घरातली सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. यायच्या पक्क लक्षात बसलंय. धन्यच म्हणायचं. आता काही झालं तरी धन्यच. कीर्तन कडीला असतो धन्यच. साधू संत विठ्ठल ज्या घरातली सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. ऐका आता मी 5वीला असताना मला एक कविता होती बघा पुस्तकातली. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही. बरोबर आहे. ही कविता 5वीला असताना होती. पण हल्ली लोक ती कविता अशी म्हणायला झालेत. हल्ली लोक कविता कशी म्हणू लागलेत. खबरदारच जर टाच मारुनी जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही. एवढ्या एक्या वाक्यात उत्तर द्या. अशी लोक कवी आहेत ती कविता म्हणू लागलेत. पण त्याचा अर्थ लागतो का नाही. कुठलीही गोष्ट सरळ बोललात तर त्याचा अर्थ लागतो. कारण मराठी भाषा एवढी अवघड भाषा दुसरी कोणचीच नाही. मराठी भाषा एवढी दुसरी अवघड भाषा कोणचीच नाही. तुम्ही म्हणाल ताई इंग्रजी भाषा लय सोपी, इंग्रजी भाषा लय अवघड, मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अवघड असं तुमचं म्हणणं असेल. पण ऐका, इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, त्यांची इंग्रजी आपण शिकलो, परंतु ते आपली मराठी शिकले का नाही. कारण मराठी भाषा एवढी दुसरी अवघड भाषा आहे का कोणची. अहो इंग्रजी भाषा बोलायला म्हटलं, विचार जर केला तर घरातले इतकुसे लेकरू सुद्धा आईला काय म्हणतं, मम्मा, पप्पाला डॅडी. बाबाने खरं उत्तर दिले बघा. मम्माला मम्मी, पप्पाला डॅडी. इतकुसे लेकरू रांगत लेकरू ज्याला नेमकंच बोलायला येतं ते सुद्धा मम्मा डॅडी म्हणायला लागले. इंग्रजी भाषा आई बाबा हा शब्द कोणालाच पटकन आठवत नाही. कारण इंग्रजी भाषा सोपी आहे. इंग्रजी भाषेने प्रगती केली. इंग्रजी भाषा इतकुसे लेकरू काय म्हणतात, मम्मी मला आज स्कूल मध्ये टिफिनला व्हाईट भात आणि येलो वरण दे, असं इंग्रजी भाषेतलं लेकरू म्हणत असते. इंग्रजी भाषा काहीच अवघड नाही, एवढी मराठी भाषा अवघड आहे. विठ्ठल आपलं काय सुरू होतं कीर्तन. बरोबर उत्तर दिलं. आपलं सुरू होतं कीर्तन. तुम्ही माझा ताईचं टाम आला विचारती तर तुला कशाला आणलं. विठ्ठल आपलं सुरू होतं ज्या घरातली सेवक आज्ञाधारी ते घर धन्य. ऐका, आठवा त्या तानाजी मालुसरेला, आठवा त्या संताजी घोरपडीला की ज्यांनी स्वतःचं बलिदान देऊन ही महाराष्ट्र धरणी उभी केली. अहो आज पण सीमेवर सैनिक आपल्यासाठी लढतात. ऐका बर का सैनिकांची व्यथा. द्या महाराज. सलाम शहीदों को जो खो गए, सलाम शहीदों को जो खो गए, वतन को जगा कर खुद सो गए, वतन को जगा कर खुद सो गए. अब आपला भारत देश हा सेवकाच्या धरणीवर उभा असलेला देश आहे. आठवा त्या संताजी घोरपडीला, आठवा त्या तानाजी मालुसरेला की ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आवडा महाराष्ट्र उभा केलाय. परंतु त्यांना पाठिंबा करणारा एक कर्तव्यवान पुरुषांचा त्यांनी आधार घेतला, त्यावेळेस एवढी महाराष्ट्र भूमी उभी राहिली. कारण हा संगतीचा परिणाम असतो बरं का. कधी कधी संगतीचा परिणाम फार वाईट होतो. एखादा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, मला खरं नाही उत्तर द्या. एखादा दारुडा जर एखाद्या चांगल्याच्या संगतीत आला तर तो चांगला होतो का नाही. आणि समज एखादा आपल्यासारखा गायक जर दारुड्याच्या संगतीत गेला आणि रात्रभर दोघं एकत्र बसले, तिथं काय तयार होतं, जागर गोंधळ. काय तयार होतं, जागर गोंधळ. कारण संगतीचा परिणाम असतो ना हा. माणसाने जशी ज्याची संगत करा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय कमी होतं तरी सुद्धा एका संतांचा, संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह घेतला का नाही. अहो माझ्या राजांकडे काहीच कमी नव्हतं. त्या मावळ्याने एका चांगल्याची संगत धरली. कोणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची संगत धरली.
म्हणून आज आवड महाराष्ट्र उभा आहे. अहो पूर्वीचे मावळे कसे होते ऐका बरं का. पूर्वीचे मावळे का लाया खाणारे होते का, मुरमुरे खाणारे होते का पूर्वीचे मावळे. पूर्वीचे मावळे कसे होते ऐका बरं का. सिंहासोबत कुस्ती खेळायचे, उसाची मुळी हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे. म्हणून आज एवढे महाराष्ट्र धरणी उभी आहे. विठ्ठल मी एक वाक्य बोलते ऐका बरं का. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखा तुकोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा वडील नाही, कौशल्यासारखी माता नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, अरे विदुरासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कावळ्या इतकं कोणी धृत नाही, लांडग्या इतकं कोणी लबाड नाही, काजव्या इतकं कोणी काळ नाही, लोण्या इतकं कोणी मऊ नाही, या माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कधी झालाही नाही, कधी होणार सुद्धा नाही. अहो पूर्वीच्या मावळ्यांची निष्ठा होती माझ्या राजांवर. हल्ली तर काय झाले, निष्ठा तर राहिलीच नाही, पण सगळीकडे निष्ठा मात्र झाली. बरोबर आहे का नाही. हल्ली सगळीकडे निष्ठा झाली. अहो काय पूर्वीच्या माझ्या मावळ्यांची काय श्रद्धा होती, काय निष्ठा होती माझ्या राजांवर ऐका. एक राजांच्या जीवनातला प्रसंग सांगते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज युद्धाकरिता निघाले. पुढून लाखांशी फौजा येत आहेत, मुघलांच्या फौजा येत आहेत. इकडून छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळ्यांना, 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि राजे निघाले. पुढून 18 अब्जांची फौजा येत आहेत, मुघलांच्या फौजा येत आहेत, लढाईचे. राजे निघाले, लढाई जोमानं सुरू झाली. एवढं युद्ध पेटलं. ते युद्ध करत असताना आपल्या एका मावळ्याचा हात तुटला. हात इथून तुटला आणि त्या राजांना, त्या मावळ्याला राजांनी सांगितलं तुम्ही जा घरी जाऊन आराम करा. तेच मावळा निघाला आणि गरीब मावळा, पूर्वीचे का मावळे श्रीमंत नव्हते आणि श्रीमंताला चांगल्या गोष्टीची कधीच किंमत कळत नाही. पण काही काही असतात, माझे याच्याशी काहीच दुमत नाही, काही काही असतात ना दान पुण्य करणारे असतात. ते मावळा आला आणि झोपडीत येऊन झोपला, आराम करत होता. युद्ध संध्याकाळी झालं. राजे त्या मावळ्यांकडे भेटायला आले, मावळ्याला भेटायला आले. त्या गरीबाच्या झोपडीत राजे गेले. राजांना पाहता क्षणी तो मावळा रडू लागला. तेच राजे म्हणतात अरे रडू नकोस, लवकर बरा होशील, हात तर तुटलाय, तू काय रडतोस का, तू छत्रपतीचा मावळा आहेस, रडतोस, रडू नकोस, लवकर बरा होशील. तेच मावळ्याने फार सुंदर उत्तर दिलं बरं का. ऐका मावळा म्हणतोय अहो राजा, युद्धामध्ये हात तुटला म्हणून मी रडणार नाही हो म्या राजा, युद्धामध्ये हात तुटला म्हणून रडणार नाही हो म्या राजा, परंतु या गरीबाच्या झोपडीत आज स्वराज्याचा मालक आलाय, परंतु याला मुजरा करण्याकरता या गरीबाकडे हात शिल्लक राहिले नाही म्हणून रडतोय हो राजा, म्हणून रडतोय. मोकळे वाजवा, मोकळे वाजवा, मोकळे वाजवा. टाळ्याला मी काय सांगितलं, टाळ्याला पैसे द्यायचे नाही, मोकळे वाजवीत जा, वाजवायचे तर मोकळे वाजवीत जा. ऐका याला काय म्हणतात माहिती का, याला फक्त निष्ठा म्हणतात. माझ्या राजांवर अनेक 18 पगड जातीच्या मावळ्यांची निष्ठा होती, म्हणून आज स्वराज्य उभा आहे आणि त्या सेवकाच्या धरणीवर आपला देश उभा आहे. सांगायचा मुद्दा, ज्या घरातली सेवक आज्ञा धरे ते घर धन्य. विठ्ठल. तिसरा मुद्दा, ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर आता शिक मागून आवाज आलाय, ते घर धन्य. ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर धन्य. आता कसे सगळे बोलायला. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, अख्खं कीर्तन जरी नाही लक्षात आलं तुमच्या तरी एकच वाक्य लक्षात ठेवाय का. जरा इपी तर दिसते तुमच्या गावातली, ते म्हणते तुम शेर तो हम सवा शेर. ऐका एक वाक्य बोलते लक्षात ठेवा,
तुमच्याकडे पैसा कमी असू दे तरी सुद्धा चालेल, तुमच्याकडे पैसा नसेल ना तरी चालेल, काहीच हरकत नाही. तुमचं बँक बॅलन्स कमी असू द्या तरी चालेल, तुमच्याकडे गाडी नसू द्या, बंगला नसू द्या, इस्टेट नसू द्या, प्रॉपर्टी नसू द्या, अहो मग सांगायचं झालं तर तुमचं एक टायमाचं खायचं वांद जरी असेल ना तरी सुद्धा चालेल. परंतु तुमच्या मुलाला जर संस्कार असतील ना तर जगाचे एकमेव श्रीमंत तुम्ही असाल बरं का. आणि खरंच आज मला तुमच्या गावातल्या मुलांचं कौतुक वाटतं बरं का. टाळी वाजवा तरुण मुलांसाठी, या मुलांसाठी. हे संस्कार रक्तातच लागतात बरं का, उगाच मोगम काहीच होत नसतं. ज्या अर्थी तुमच्या गावातले सगळे तरुण मंडळी एवढी लेकरं जर कीर्तनाला येऊन पुढे बसतात तर हे संस्कार दिसून येतात बरं का. लेकरांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून लेकरांचे संस्कार ओळखून येतात. तुमच्याकडे काहीच नसू द्या तरी सुद्धा चालेल, तुमच्या मुलाला एकच संस्कार पाहिजेत. बाळा, दररोज संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावून शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदम हा श्लोक म्हणावाच लागतो. हे संस्कार जर तुमच्या लेकराला असतील ना तर जगाच्या पाठीवर कशाचीच कोणत्याच प्रॉपर्टीची तुम्हाला गरज नाही. तुमच्या हेच तुम्ही फार श्रीमंत झालात. फक्त तुमच्या मुलांना संस्कार असू द्या. तुम्ही म्हणसाल ताई आमचे मुलं CBSE पॅटर्नला आहेत, आमचे मुलं इंग्लिश स्कूलला आहेत. माझं काहीच दुमत नाही, टाका ना तुमच्या मुलाला CBSE पॅटर्नला टाका, इंग्लिश स्कूलला टाका, परंतु आलेल्या अतिथीचा आदर आणि तुळशी पुढे दिवा लावावा लागतो. बाळा, हे संस्कार जर तुमच्या मुलाला असतील तर तुमच्या मुलाला जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. विठ्ठल. ज्या घरातली मुलं प्रामाणिक ते घर धन्य. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर, आता यायला जरा पावर मिळाली, ते घर धन्य. ज्या घरातली मुलं प्रामाणिक व ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर धन्य. धन्य. त्याला जरा जास्तच कीर्तन कळायला वाटतं. विठ्ठल. आता मला तरी असं वाटतं की यांचा आणि कमी बोलण्याचा कुठं संबंध लागतो का? लागतो का? पुरुष मंडळ लागतो का? यांचा आणि कमी बोलण्याचा अर्थार्थी संबंध लागत नाही. जिथं ह्या म्हणलं तिथं कोणीतरी बोलणारच. अहो सरकार का येड आहे का आम्हाला महिन्याचे 1,500 रुपये पेन्शन द्यायला? येड आहे का सरकार? त्याला माहित आहे, सरकारला चांगलं कळलंय की जर तेच 1,500 रुपये माझ्या लाडक्या भावाला दिले असते ना तर माझ्या लाडक्या भावांनी याचीच बाहेरच त्या 1,500 रुपयाच्या काड्या वडल्या असत्या, बिड्या वडल्या असत्या, पुड्या खाल्ल्या असत्या. कमीच पडल्या तर याच्या त्याच्या काड्या केल्या असत्या, पण 1,500 रुपये संपले असते म्हणून ते 1,500 रुपये आम्हाला दिलेत. विठ्ठल. घरा शेजारच्या काकूला विचारलं, काकू 1,500 रुपये दिले सरकार, काय करतात 1,500 रुपयाचं? म्हणता पैसे नाही, पैसे नाही. 1,500 रुपये दिले सरकार. ते म्हणे काय करू बाई, 1000 रुपये 500 रुपये खर्च आहे आणि 500 रुपयाचा भांडे घासायला माणूस लावलाय. म्हटलं ता काकू घरा शेजारीच राहते, कधी कोणी आलेला दिसत नाही, कधी कोणी चाललेला दिसत नाही, कोणचा माणूस लावला? काकू म्हणे बाई लांबचा कशाला लावू, घरातलाच लावला होता रिकामात. विठ्ठल. आपलं गाव तसं लय गुणी दिसायले बर का. आपल्या गावासारखं दुसरं गावच नाही. आणि तुम्ही म्हणसाल कस काय? अहो यायच्या धाकाने त्याच्या डोक्यावरचे पदर पडलेत का? कोणाच्याच डोक्यावर पदर खाली नाही, सगळ्याच्या डोक्यावर पदर आहे. काय संस्कारी गाव आहे. विठ्ठल. परंतु आम्हाला साधं समजू नका बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टीतून बोलले म्हणजे साधं समजू नका. ऐकावं एकदा. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेला गेले. अमेरिकामध्ये शिकागोच्या धर्म परिषदेला गेले असताना स्वामीजींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, स्वामीजी तुमची भारतीय स्त्री म्हणजे काय? त्या स्वामीजींनी काय गोड उत्तर दिलं ऐका बरं का. भारतीय स्त्री म्हणजे काय? स्वामीजी म्हणतात की भारतीय स्त्री म्हणजे काय सांगू? आलेल्या अतिथीचा आदर, पती सेवेत सादर, डोक्यावर पदर, दॅट इज इंडियन
मदर, तिचंच नाव भारतीय स्त्री आहे. भारतीय स्त्रीची असामान्य प्रतिभा आहे. अहो तुमच्या पार्टीकडून बोलले इतकुले लेकराला कळायला टाळे वाजवायच्या. विठ्ठल असामान्य प्रतिभा आहे, संस्कृती आहे. ज्या घरात स्त्री कमी बोलणारी व गोड बोलणारी ते घर धन्य. ज्या घरात मिष्टान्न शिस्त ते घर. आता मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ. तुम्ही माणसाला आता गोड पदार्थ, पण इथे मिष्टान्नाचा आणि गोड पदार्थाचा काही एक संबंध नाही. हे बसते शाळेत बसलेत. विठ्ठल मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ नाही, मिष्टान्न म्हणजे शुद्ध आणि शाकाहारी जेवण. ज्या घरामध्ये शिस्त ते घर धन्य. ऐका आता, मिष्टान्न शुद्ध आणि शाकाहारी माणसाचा आहार कसा पाहिजे? चुकीचं उत्तर दिलं बाळा, चुकीचं. लक्ष दे इकडं, धन्यच नाही सर कीर्तनात. मी काय म्हणलं, जरा इपी तर दिसते ती. विठ्ठल माणसाच्या आपल्या दररोजचं जेवण शुद्ध आणि शाकाहारी असलं पाहिजे. माणसाने आता खाताना सुद्धा काय खातोय आणि किती खातोय आणि कसं खातोय याचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे. माणसाने, तुम्हाला एक वाक्य सांगताय का, सिंह कितीही म्हातारा झाला तरी सिंह गवत खात नाही. गाय कितीही म्हातारी झाली, गाय भुकेने मरायला जरी वेळ आली तरी गाय मांसाहार करते का? परंतु माणूस असा एक बेताल प्राणी आहे की जे सपाट्यात पडन ते खाते. म्हणून आजकालचा जून महिन्यातला पाऊस डिसेंबर मध्ये पडायला. विठ्ठल ज्या घरामध्ये मिष्टान्न शिस्त ते घर धन्य. आता काही साधक तुकोबारायांकडे आले, तुकाराम महाराजांना म्हटले की महाराज, एवढ्या अलौकिक प्रसंगापैकी तुमच्या जीवनात कोणता असा प्रसंग आला की जेणेकरून म्हणता माझं संचित धन्य? तर तुकोबाराय म्हटले, मला माझ्या वाचेचं कौतुक आहे, मला माझ्या वाचेचं कौतुक आहे, मला माझ्या शब्दाचं कौतुक आहे. कारण माझ्या वाचेने तिच्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रभूचं नाम चिंतन केलेलं आहे. कौतुक वाटे झाली या वेचांचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतने पावलो विसावा, या धावा तृष्णेची या विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात की मला माझ्या वाचेचं आणि मला माझ्या शब्दाचं कौतुक आहे. कारण माझ्या वाचेने आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रभूचं नाम चिंतन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या वाचेला जर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जर आपल्या मुखाला प्रभूचं नाम चिंतन आलं तर त्याच्या एवढं सुखी माणूस कोणी आहे का? माणसाच्या जीवनामध्ये माणसाने नाही जरी जीवनभर भक्ती करता आली तरी सुद्धा मरत्या वेळेस देवाचं नाव मुखामध्ये आलं तर काही
मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या मुखाला आयुष्याच्या अखेरच्या श्वासाला प्रभूचं नाम चिंतन येतं त्याच्या सुखाला पारावर राहतं का नाही. तुकोबारायांना काही साधक म्हणाले, महाराज आम्ही आमच्या आयुष्यभर काही उपाधीच करायची नाही, काहीच उपाधी करत नाहीत, परंतु मरते वेळेस देवाचं नाव घेतो मग आम्ही सद्गतीस प्राप्त हो. ती अडचण अशी आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये अखेरच्या ज्यावेळेस आपल्याकडे 15 सेकंद उरतात ना, 15 सेकंद, त्या 15 सेकंदामध्ये पुढे आपल्याला आपला काळ दिसत असतो आणि तेवढ्या 15 सेकंदामध्ये आपण केलेले पाप पुण्य कर्म आपल्याला सगळं काही एकत्र आठवत असतं आणि तेवढ्यात पुढं काळ सुद्धा दिसत असतो आणि तेवढ्यात घरच्याची आठवण येत असती. त्यावेळेस देवाचं नाव तोंडाला येतं का नाही. म्हणून जे काही करायचंय ते जे काही देवाचं नाम चिंतन घ्यायचं ते आपल्या उभे आहे तिथंच घ्यायचं. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मुखाला आयुष्याच्या शेवटच्या श्वासाला देवाचं नाव आलं त्याच्या एवढं भाग्यवान कोणी आहे का नाही. एक म्हातारं होतं पा, तुम्ही नाही बर का, कोणीच नाही. मी जेवढं काय बोलते ते आपल्या गावातलं काहीच नाही, कारण काय म्हणलं मी, आपलं गाव लय गुणाचं, आपल्या गावात का दुसरं गुन्हे गावच कोणचं नाही, कारण माहित दुसरी वेळेस एक बाबा होते, त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीच देवाचं नाव घेतलं नाही, कधीच देवाचं नाव घेतलं नाही, परंतु त्यांच्या मुलाचं नाव राम होतं. काय राम होतं. त्यांच्या पोराला सुद्धा आवाज द्यायचा म्हटलं की त्यांनी कधी राम म्हणून आवाज दिला नाही, का तर आपल्या मुखातून देवाचं नाव येईल. आणि काही काहीच असतं सुद्धा बर का, देवासोबत काही काहीच इतकं वाकडं असतं की गावात सप्ताह सुरू न हे काय करतंय, मंडपाच्या मागे जाते, मंडपाला मागून दगड फेकून आणते. असतंय काय कायच गावात सप्ताह सुरू न मंडपाच्या लांब उभा राहिलं ना, आशाशा देईन, याला काय अक्कल आहे, त्याला काय अक्कल आहे, त्याला काय अक्कल आहे, तुला काय अक्कल आहे पहिलं पाहिनं. काय कायच असतं सुद्धा देवासोबत इतकं वाकडं असतं, लईच वाकडं असतं. त्या म्हाताऱ्यानं कधी त्याच्या मुलाला सुद्धा राम म्हणून आवाज दिला नाही, का तर तोंडाला देवाचं नाव येईल म्हणून. मग म्हाताऱ्याचा आता अंतकाळ जवळ आला, म्हाताऱ्याचा मरणाची वेळ जवळ आली. मग आता पोराला टेन्शन पडलं, पोरग म्हणाल माया बापानी त्याच्या आयुष्यात कधीच देवाचं नाव घेतलं नाही, मग कसा देव याला वरी घे. कोणाला टेन्शन पडलं, पोराला. मग पोराने काय ठरवलं, पोरग म्हणाल काही झालं तरी मया म्हाताऱ्याच्या तोंडात देवाचं नाव आणायचंच. असे निश्चय कोण केले पाहिजे, तरुण पोरांनी केले पाहिजे. काय केले पाहिजे, माझा बाप कधी हरिपाठाचं पुस्तक घेत नाही ना, माझ्या बापाला आज संध्याकाळी मी पण पुस्तक घेतो हरिपाठाचं, त्याच्या हातात देतो, पुढे बसून आता हरिपाठ दररोज म्हणून घेतो. असे निश्चय तरुण पोरांनी केले ना तर काहीच हरकत नाही. पोरांनी रामनं निश्चय केला की काही हो द्या, मया म्हाताऱ्याच्या तोंडात देवाचं नाव आणायचंच, आलंच पाहिजे असं पोराने निश्चय केला. पोरानं काय केलं, म्हाताऱ्याची बाज होती ना, घरातल्या पोत्याच्या धान्यापाशी नेऊन ठेवली. कुठं, धान्याच्या पोत्यापाशी. धान्याच्या पोत्यापाशी काय केलं, सगळ्यात वरच्या पोत्याला छोटस छिद्र पाडलं. मग छिद्रातून धान्य गळू लागलं. पोराला वाटलं आता तरी म्हातारं म्हणेन की अरे राम, एवढं पोत जरा शिव रे, म्हणजे रामाचं नाव नाही शिवाचं नाव येईल. पण म्हातारा थोडस चॅप्टर होतं, धान्य गळू लागलं. म्हाताऱ्यानं काय केलं, म्हातारा म्हणलं अरे पोट्या इकडे जरा, तेवढं धान्याचं पोत टाच, पण देवाचं नाव घेतलं नाही. तुकोबाराय म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये प्रयत्न करून सुद्धा भगवंताचं नाव येत नाही, त्याच्यामध्ये त्याची काही चुकी नाही, परंतु त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांची चुकी आहे. तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासी गोविंद अंतरला. तुकोबाराय म्हणतात त्याच्यामध्ये त्याची काहीच चुकी नाही, त्याच्या बापाच्या पोटी असं संतान जन्माला आलंय, त्यानं कोण काय करावं. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात की आपल्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या वाचेला प्रभूचं नाम चिंतन आलं, म्हणून माझी वाचन माझं संचित धन्य झालं. पण आता कोणाचं संचित कसं धन्य होईल सांगता येतं का, सांगता येतं का. महिला मंडळ तुम्ही बोलत नाहीत का,
कोणाचं संचित कसं धन्य होईल सांगता येत नाही. एकदा माझं कीर्तन होतं, कीर्तन झालं, एक माझ्याकडे आलं आणि एक मला म्हणाले, ताई तुमचं कीर्तन ऐकलं तर माझं तर संचितच धन्य झालं. मी म्हंटल बाबा मी असं काय सांगितलं आणि तुम्ही असं काय ऐकलं की जेणेकरून माझ्या सांगण्यावरून तुमचं संचित धन्य झालं. ते म्हणाल ताई तुम्ही असं काय सांगितलं नाही, मी असं काय ऐकलं नाही, परंतु 8 दिवस झालं वनवानी पायाने हिंडतोय हो या गावाला त्या गावाला. तुमच्या कीर्तनाचं बॅनर वाचलं, कवडगावला 5व्या गावात दिवसाची सेवा ताईंकडे आहे. बॅनर वाचलं, कीर्तनात येऊन बसलो. कीर्तन झाल्याच्या नंतर एक नवीन चपलाचा जोड भेटला. माझं तर संचितच धन्य झालं. विठ्ठल कोणाचं संचित कसं धन्य होईल सांगता येत नाही. काहींना पुत्रप्राप्ती नसेल, पुत्रप्राप्ती होते, संचित धन्य झालं. काहींकडे पैसा नसेल, पैसा मिळाला, संचित धन्य झालं. परंतु तुकोबराय म्हणतात की भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संत पायी. तुकाराम महाराज म्हणतात की धन पुत्र अशा गोष्टी मिळालेल्या आपलं संचित धन्य होत नसतं. आपलं संचित कसं धन्य झालं किंबहुना महाराजांचं कसं झालं अभंगाचं कोणी किती बोला किती काय म्हणा, आम्ही आमचं हाय ते सुरूच ठेवणार म्हणा. विठ्ठल महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की माणसाचं संचित कसं धन्य होतं. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपल्या मुखाला आलं की आपलं संचित धन्य झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुखाला आयुष्याच्या अखेरच्या श्वासाला देवाचं नाम चिंतन यावद्दल काय करायचं सांगते ऐका. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. एकच प्रयोग करायचा, तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करायचं. तुम्ही काय निराशेत का हो माझ्यावर, रागावलात का काही माझ्यावर? असं तर काही नाही ना. मग तुम्ही असं घडघड बोलत का नाहीत? एकदा हसा बरं सगळ्यांनी. एवढी गँग जरा ही पितरच आहे, काही म्हणा तुम्ही. एवढी गँग जरा ही. तुम्हाला म्हणलं मी तुम्ही हसा, यांचं जाऊ द्या. आता यांनी माझ्यासोबत शाळाच भरवली, तुम्ही आज तर आम्हाला शिकव. तुम्ही कोणी माझ्यावर निराश नाहीत ना काही? नाही ना. मग सर्वांनी घडघडीत बोला बरं. बोलायचं नाही ना तुम्हाला, नुसतं माझ्याकडे बघून हसा. तर नुसतं हसायला काय अडचण आहे तुम्हाला? अहो एक कीर्तन, एक असेच एका कीर्तनाला बाबा समोर बसले, मी अख्खं कीर्तन बाबाकडे बघून सांगितलं. बाकीच्या वेळेला तर काही कळलं नाही का काय माहिती, कोणी पाहिनच झालं. मी अख्खं कीर्तन बाबाकडे बघून सांगितलं. कीर्तन झालं आणि असंच मग सगळे गावकरी मंडळी बसले, बाबा बसले. मी म्हणलं अहो काय बाबा आहेत, काय कीर्तन मन लावून ऐकलं. अख्ख्या गावानं कीर्तन एका बाजूला मन लावून ऐकलं आणि एका बाजूनं बाबानं ऐकलं. एवढं मन लावून कीर्तन ऐकलं. एक जण मला म्हणाला हे ते भैरव ते विठ्ठल, अशाला काय अर्थ आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही कोणी भैयगिरी नाहीत ना.
सर्वांनी हसत बसा, मोकळं बसा. कारण हे बघा, तुम्हाला एक वाक्य सांगते ऐका बरं का, तोला मोलाचं वाक्य आहे. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे. ज्याची काहीच गॅरंटी नाही त्याचं नाव जीवन आहे. ज्याची 100% गॅरंटी त्याचं नाव मरण आहे. सर्वांना मरायचंय. त्यामुळं काय करा आता, बाहेर तर तुम्हाला कुठं हसता येणार नाही. कीर्तनात निदान विनोद झाले तर हसायचं तर काम तुम्ही करा. विठ्ठल तुम्हाला जर वाटतं की तुमच्या मुखाला आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रभूचं नामचिंतन यावं, तर तुम्ही एकच काम करायचं. आहे त्या स्थितीत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. शेतकरी असाल तर शेती करताना राम 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 देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे का? अडचण आहे का? नाही. शेती करताना शेतकऱ्याने देवाचं नाव घ्या. व्यापार करताना व्यापाऱ्याने देवाचं नाव घ्या. अहो महिला मंडळ, तुमच्या एवढं तर सोपं कोणाचं नाही. भाजी करायला देवाचं नाव घ्यायचं, पोळ्या करायला देवाचं नाव घ्यायचं. आहे त्या स्थितीत भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. बरं, एखाद्या बाईचा नवरा जर जाताना पिऊन येताना पिऊन जर दारू पित असेल तर त्यांनी एकच प्रयोग करायचा. मी सांगते तो प्रयोग करा. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटेल. बरं ऐका, काय करा, तुम्ही भाकरी बनवता ना हो, तुमच्याकडे भाकरी माहित आहेत का सर्वांना? मला वाटलं अमेरिका मधलेच आहेत का काय. कारण हल्ली भाकरी करायची परंपरा बंद झाली ना. हल्ली भाकरी कोणी करत नाही, सगळे आता चपात्यावर निघले. विठ्ठल ऐका, ज्यांचा नवरा दारू पितो त्यांनी एकच प्रयोग करायचा. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटती. काय करायचं, भाकरी बनवायला की परात घ्यायची, रामकृष्ण हरी, तुम्ही नुसतं रामकृष्ण हरी म्हणा, तेवढाच जप होईल. रामकृष्ण हरी म्हणायचा. परात घ्यायची, मी भाकरी बनवते, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. परात घ्यायची, तुम्ही थांबा रे, तुम्ही का गुत्त घेतलं का, तुम्ही म्हणा. भाकरी परत घेतली, पीठ चाळलं, पाणी ओतलं, कणिक मळली, चूल पेटवली, तवा टाकला, भाकर थापली, तव्यावर टाकली, पाणी लावलं, भाकर भाजली, भाजलेली भाकर दुरडीत टाकली, दुरडीतली भाकर नवऱ्याच्या पिणाऱ्या नवऱ्याच्या ताटात टाकली, त्याने पहिला घास घातला. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटती. लेट करंट येत वाटतं. माझ्यापाशी फक्त 5G लाच हे आहे बर का. 5G रेंज लागते आपल्याला, 4G लागत नाही. लेट करंट नाहीत ना तुम्ही? नाही. 8 दिवसात तुमच्या नवऱ्याची दारू सुटलं. आणि जर नाही सुटली तर मी कीर्तन करणं सोडून, मला माहिती आहे तुम्ही काय प्रयोग करीत नाही तर मी काय कीर्तन सोडित नाही. विठ्ठल आणि भगवान परमात्म्याच्या नामाने जर पाषाण तरतय तर मग तुम्ही आम्ही तरणार नाही त्याच्या काही नवल आहे का? नाही. अहो प्रभूचं नाम किती पवित्र आहे. घेता नाम विठोबाचे, हो 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 पर्वत जळले भगवान परमात्म्याच्या नामाने जर निर्जीव पाषाण तरू शकतो, वाल्या कुळीसारखा पापी जर तरू शकतो, तिथं तुमची आमची काय गणत आहे का? फक्त त्याला सातत्यानं प्रभूचं नाम चिंतन घेतलं पाहिजे. बरं असं नाही तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे. बरं आता थांबा,
कोणाच्या घरी मोबाईल नाही घरी बर का, कोणाच्या घरी मोबाईल नाही, एक पण मोबाईल नाही. ते छोटा आयफोन नसते का एवढूसा असते ना पोरांनो, ते छोटा आयफोन सुद्धा कोणाच्या घरी नाही. अशाने हातवरी करा बरं. छोटा पण नाही तुमच्या घरी, असं होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या घरी मोबाईल झालाय, कारण काळ आता मोबाईलचा निघाले. सर्वांनी इकडे पहा बरं. जाऊ दे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. ऐका, त्यांच्या एकटीच्याच घरी मोबाईल नसला असं नाही, अजून कोणाच्या नसेल, पण कोणाची हिंमत झाली का हिंमत? तरी त्यांनी हिंमत केली का नाही? त्यांच्यासाठी एकदा जोरानं हो दे टाळ्या, मोठ्या मनाने टाळ्या वाजवा बरं. मला सांगा आता, सगळ्यांच्या घरी मोबाईल आहेत. तुम्हाला दिवसातले 50 कॉल येत असतील, बरोबर आहे? बरं 50 नाही 10 येत असतील, येतातच ना प्रत्येकाला. तर तुम्ही फोन आल्या फोन उचलता. बरं, फोन उचलला आणि कानाला लावलं तर पहिला शब्द काय म्हणता? काय म्हणता? मागच्या काय म्हणतात? मागच्या आहे का तुम्ही? बोलायचं नाही. मागच्या काय म्हणतात? मी काय नवीन आहे का हो? जुनी आहे मी तर. मी कीर्तन झालेलं आहे मोहित एकदा, सगळ्यांची ओळख आहे मला. तुम्ही बोलत चला. मला घड बोलणारे आवडते बरं का, अशा घड बोलत चला. मागच्या फोन उचलला, आता त्या काकूचा तर काही प्रश्न, आता त्याच्या घरी बिचारायच्या घरी मोबाईलच नाही, आता आपण तरी काय करावं? मागच्या फोन उचलला काय म्हणतो आपण? आपला पहिला शब्द असतो हॅलो. आता बाळांना मला उत्तर द्या. जसं बॅट म्हणजे काय? बॅट म्हणजे काय? अरे शाळेत जातात का नाही? बॅटचा उपयोग फक्त क्रिकेट मध्ये नसतो. बॅट म्हणजे फळी. बरं बॉल म्हणजे काय? चेंडू. बरोबर आहे बाळा. अरे त्याचं तुमचेच मित्र आहे ना वाटतं. जसं बॅट म्हणजे फळी, बॉल म्हणजे चेंडू, पेन म्हणजे पेन किंवा पेन म्हणजे लेखणी. जसं नोटबुक म्हणजे पुस्तक. वही. बुक म्हणजे, जसं पेन म्हणजे लेखणी, वही म्हणजे नोटबुक, जसं बुक म्हणजे पुस्तक, जसं बॅट म्हणजे फळी, तसे हॅलो म्हणजे काय सांगा बरं मला? कोणी लावला का शोध कधी? अहो मी तर याच्यातच बेजार आहे. गावोगाव एकच प्रश्न विचारते. हॅलो शब्दाचा अर्थ कोणी सापडलाय का आपल्याला? ज्याप्रमाणे प्रत्येक एका शब्दाला अर्थपूर्ण अर्थ असतो, तसा हॅलो शब्दाला अर्थ आहे का? नाही. मग हे सगळं तुम्हाला कळत, आपण हॅलो का म्हणतो? आता काय करायचं इथून पुढे? बरं जाऊ दे, इथून माहित नसेल तुम्हाला, इथून पुढे एकच करा. तुम्हाला फोन आला की काय म्हणा? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. बरं जाऊ दे, रामकृष्ण हरी. तुमची ज्या देवावर निष्ठा असेल त्या देवाचं नाव घ्या. स्वामी समर्थ असेल तर काय म्हणा? श्री स्वामी समर्थ. राधे राधे म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी पांडुरंग म्हणा, कोणी हरी हरी म्हणा, करी हरिओम म्हणा. ज्या देवावर आपली निष्ठा आहे त्या देवाचं नाव घ्यायला काही हरकत आहे का? आता उद्यापासून सगळे देवाचं नाव घेणार ना? शेजारणीची शपथ घेऊन सांगा, घेणार ना? विठ्ठल ठल विठ्ठल. तुमचे ज्या देव, आता हल्ली असं झाले की ट्रेंड नुसार देव सुद्धा ट्रेंड नुसार केले बरं का लोकांनी. आता मागल एक ट्रेंड निघाला होता, चलो खाटू श्याम. निघलं होतं का नाही? अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्यामा लेने आ जा, हौसला हार न जाऊं, हो श्यामा जा. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास लोक सुद्धा ट्रेंड नुसार देव बदलायला लागलेत. बरोबर आहे.
एक देव निघला की त्याचा प्रचारच करत राहायचं. तर मागल द्या असं होतं. एक लोटा जल सब समस्या का, सब समस्या का हल. बरोबर आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करता, माझं काहीच दुमत नाही. करा. हरा हरा हरी हरा भेदक नाही नका. हरिहर भेद तर मोकळ्या वाजवा. अहो कितीदा सांगू, वाजवायच्या तर मोकळ्या वाजवे जा. काही म्हणा, तुमच्या गावातले लेकरांसाठी एकदा टाळ्याच वाजवा बरं. मलाच कौतुक होईल, काय सांगू आता. जरा हुशारच येत, काही काही हुशार येत आणि काही काही जास्त हुशार आहेत. विठ्ठल मागल ती काय होतं, एक लोट जल सब समस्या का हल. मागल ती हेच सुरू होतं. तुम्ही महादेवाची भक्ती करताय ना, माझं काहीच दुमत नाही. करा, परंतु एक देव ठरवून ठेवा तुमचा. वारानुसार भक्ती बदलायला लागलेत लोक. सोमवार आले की नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. मंगळवार आले की अनादि निर्गुण प्रगटली भवानी. राहू द्या कोणाच्या येईल. बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, जीवे भावे. हे गुरुवार आलं की दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. शुक्रवार आला की पुन्हा आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. शनिवार आला की हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. सिया राम के काज सवारे, मेरा करहु उद्धार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. आता मी कदरले बघा, आता सांगत नाही मी तुम्हाला मोकळ्यावर. शनिवार आले की हनुमानरायाची भक्ती, रविवार आला की वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावरी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावरी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. वा वा, टाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या. फार गोड वाजवलं. आपल्या ट्रेंड नुसार सध्या भक्ती सुरू आहे. अहो कोणातरी एकाच देवाला धरा. एक माणूस होता पा, मी शाळेत असताना आमचे सर ना, माझे सर मला एक म्हणजे एक
एक सिद्धांत म्हणा, नाही तर जोग म्हणा, नाही तर एक दृष्टांत म्हणा. आमचे सर आम्हाला एक इकडे लक्ष द्या सर्वांनी. कीर्तन कुठं सुरू आहे? महिला मंडळ कवडगावकर माझ्याकडे बघा. कीर्तन कुठं सुरू आहे? तिकडं का इकडं? सगळ्यांनी इकडं पहा. मी शाळेत असताना मला एक माझे सर, आमचे सर आम्हाला सर्वांना एक सिद्धांत म्हणा किंवा दृष्टांत म्हणा एक सांगायचे. एक माणूस असतो पहा, त्याला समुद्र भ्रमण करायचं असतं, समुद्र फिरायचा असतो, नावीत बसतो, समुद्राच्या मधोमध जातो आणि काय होतं, जे नको व्हायचं होतं ते होतं. खालून ती जी नाव होती ना, तिला खालून छोटस छिद्र पडतं, नावीत पाणी शिरू लागतं. नाव जसं जसं पाणी शिरू लागलं तसं तसं नाव खाली बुडू लागली. त्या माणसाने काय केलं, सुरुवातीला म्हणला गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशाय धीमहि. असं तो म्हणू लागला. गणपती बाप्पाला हाक मारू लागला. वरी गणपती बाप्पा टेन्शन मध्ये आले. माझा भक्त टेन्शन मध्ये, मला जावंच लागल. गणपती बाप्पा याला वाचवायला निघूच लागले बर का. नेमकी चप्पलच घालू लागली न उंदरावर बसणारच की तेवढ्यात यानं सुरू केलं, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. यानं सुरू केलं. पार्वती माता म्हणतायत, अहो स्वामी, तुमचा भक्त तुम्हाला आवाज देतोय. महादेव म्हटले, अगं थांब थांब, लगेच निघतो. महादेव निघूच लागले. महादेवानी शांत बसा सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महादेव निघूच लागले. इकडं पहा सर्वांनी. महादेव निघणारच की तेवढ्यात यानं हरि ओम नम शिवाय, हरि ओम नम शिवाय असं म्हणता म्हणताच काय सुरू केलं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्हाला येतं काही लेकरं आहेत तुम्ही, तुम्हाला सगळंच येतं वाटतं. त्याने तसं सुरू केलं. मग काय झालं, महादेव आला नाही, गणपती आला नाही, विठ्ठल आला नाही, जहाज बुडाली आणि हा मेला. आमचे सर आम्हाला सांगायचे पहा, म्हणजे कोण्या तरी एका गोष्टीवर आपली निष्ठा अतूट पाहिजे, त्यावेळेस आपल्याला कुठली तरी एक गोष्ट मिळत असते. विठ्ठल आपलं का कुठं सुरू होतं, ज्या देवावर तुमची निष्ठा असेल त्या देवाचं तुम्हाला नाव घ्यायला काय हरकत आहे का? नाही. आता काय करा, सगळ्यांनी एकदा मोठं प्रेमाने हातवरी करायच्या, सगळ्यांनी करायचे. ज्याला नाही, जे नाही करणार वरी करा हात, जे नाही करणार त्याला चिकनगुनिया होईल. सगळ्यांनी हातवरी करा. टाळक गायक आणि वादक सोडता सगळ्यांनी हातवरी करा. इकडे मागचे गौरक्षेत्राच्या बाहेरचे पक्वाचे हात कशी करा, गायक वादक सोडता गौरक्षेत्राच्या बाहेरचे सर्वांनी हातवरी करा. मागचे तुम्हाला काही वेगळा नियम आहेत का? हात एकटं मो ऐकला नाही, कीर्तनात पुढे बसला नाही, नाही, सर्वांनी हातवरी करा. हा पुरुष मंडळ वरी करा हातवरी करा अण्णा. सर्वांनी हातवरी करा. असं कसं होईल, मी सगळ्याला सांगते. माझ्या शेजारच्यानं नाही केलं तर आपली पार्टी हरण. सगळ्यांनी हातवरी केले. पाऊले चालती तुम्हाला येत. थांबा, काय करू आपण, दोन पार्ट्या करू. एक ही टीम, एक पुरुषांची टीम
आणि एक बायांची आता बघू कोणाचं सरकार येतंय आणि कोणाचं पडतंय. लाडके बहिणीचं तुमचं घडायचं घेऊ का आधी? कोणाचं घ्यायचं? लेडीज फर्स्ट का पुरुष फर्स्ट? लाडक्या बहिणी बरं आपल्या लाडक्या बहिणी फर्स्ट म्हणाली का लाडक्या बहिणी फर्स्ट? ऐका आता तुम्ही काय करायचं, मी म्हणते माझ्या माग म्हणायचं, जोर देऊन म्हणायचं, लाडक्या बहिणी यांचं सरकार पडलं पाहिजे बरं का. नाही पडत बाबाला फुल कॉन्फिडन्स आहे. पाऊले चालती पंढरीची वाट, सगळ्यांनी म्हणा. पाऊले चालती पंढरीची वाट. शांत बस. सुखी संसाराची तोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वा 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 वाजवायचं साठी टाळ्या. आता आता ह्यांचं सरकार, आता कोणाचं सरकार येतं आणि कोणाचं नाही सांग. आता बघू. आता तुम्ही म्हणायचं, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती दुकानाची वाट. तुम्ही एक निष्ठ बर का, पंढरीचीच म्हणणार. कानडा राजा पंढरीचा, क्षेत्राच्या बाहेरचे म्हणा. वेद नाही कळला, सरकारचा प्रश्न आहे म्हणा. अहो मी काय म्हटलं, कीर्तनाच्या सुरुवातीपासून येईन आणि मॅच गुत्त घेतलेलं सगळं, कोणीच म्हणाय नाही. ते डांब म्हणाय, हे डांब म्हणाय ना. बरं जाऊ दे. आता सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हातवरी करा बर का. जे नाही करणार त्याला चिकनगुन्या होईल. करा सर्वांनी हातवरी करा. हरी विठोबा एकदा सर्वांनी टाळे वाजवा. तुमच्यासाठी तुम्ही वाजवा. आता प्रश्न पडला असं काऊन वाजवायच्या, मी न सांगताच हात खाली घेतले. विठ्ठल विठ्ठल. आता घ्या, आता काय हरकत नाही. तुकोबर आहे म्हणतात की एवढं सांगून जरी तुम्हाला नाही कळलं, नाथ बाबा म्हणतात बाबाची इच्छा आहे म्हणून. नाथ महाराज म्हणतात की एवढं सगळं सांगून सुद्धा अख्खं 2 घंट्याचं कीर्तन केलं तरीही तुम्हाला नाही कळलं, तर नाथ महाराजांनी त्यासाठी हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरती शेवटी बा,
मी मग वशीच काय म्हंटल, परमार्थातला खरा आनंद जर तुम्हाला कुठं पाहायचा असेल ना तर फक्त इथंच यावं लागतं बर का. परमार्थातला आनंद फक्त इथे मिळतो, बाकी कुठेच असला आनंद कुठे आहे का? जगाच्या पाठीवर कुठेच एवढा आनंद नाही, एवढा आनंद फक्त परमार्थात आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय एकदा म्हटले, तुकोबाराय म्हणतात की माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी भगवान परमात्म्याचं नाव घेतलं म्हणून मी धन्य झालो. अभंगाचं द्वितीय चरण. धन्य झालो आता यासी संदेहदाय, धन्य झालो आता यासी संदेहदाय, धन्य झालो आता यासी संदेहदाय, धन्य झालो आता यासी संदेहदाय. अपने आबाहिया काळा नपणे पाहिया काळा, धन्य झालो आता यासी झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. अभंगाच्या माझ्या अल्पसहा बुद्धीने 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. आता खरं जर पाहिलं गेलं तर आपल्या सप्ताहामध्ये सर्व आदरणीय गुरुवर यांचे कीर्तन वगैरे आहेत. त्या सर्वांमध्ये मी एक तुमचं लेकरू म्हणून मला काही चुकलं हुकलं तर क्षमा करा. तुमची मुलगी म्हणून मला क्षमा करा. काही चुकलं हुकलं तर कोणाचं नाव चुकीने राहिलं असेल तर मला माफ करा. ऐका, ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव विठ्ठल. सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा मी माझ्या अल्पसा बुद्धीने भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व गायक, वादक, मृदुंगाचार्य, विनेकरी, टाळकरी, माळकरी, भालदार, चोपदार, गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, दूध डेअरी चेअरमन, 10 गुंठे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कोणी राहिलं का? सगळे झाले ना? गावच्या तरुण मंडळीसाठी पुनश्च एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण खरं तर तरुणच भाग्यवंत असतो कीर्तनात नटायला. कारण म्हातारे बाबा म्हणजे तुम्ही आनंद घेता, परंतु जेवढा यांना आनंद घेता येतो तेवढा तुम्हाला येईल का? नाही. त्यामुळे सर्व तरुण मंडळी तुमच्या गावात अति जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि ते आपले मोठाले भाव कीर्तनाला जाऊन बसतात. मग आपल्याला बसायला काही हरकत नाही असा विचार करूनच हे सगळे बसत असतात. यांच्या तुमच्या गावातले सर्वांचे तरुण मंडळी असतील, आबाल वृद्ध, बाल वृद्ध, सर्वांच्या पासून कोणी राहिले का? नाही ना? सर्वांच्या चरणी नतमस्तक. तुमची मुलगी म्हणून माझं चुकलं हुकलं मला माफ करा. आदरणीय अनंत महाराज शेंडगे असतील, पुन्हा आमचे रवी महाराज असतील, पुनश्च एकदा सर्वांचे तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, तपाने, आश्रमाने, सगळ्या गोष्टीने माझ्यापेक्षा मोठे आहात आणि माझ्या अल्पसा बुद्धीने मला जेवढा अभंग सोडवता येईल तेवढे मी 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. उरलेली 2 चरण कधीतरी तुमच्या गावात येण्याचा योग लागला तर उरलेले 2 चरण सुद्धा सोडवून टाकील. विठ्ठल. सर्वांच्या चरणी नतमस्तक. आपले युट्यूब वाले काका असतील ज्ञानाई तडका, त्यांच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. सर्वांना तुम्हाला कधीपर्यंत सुद्धा तो कार्यक्रम पाहता येईल असे आमचे काका असतील, माझे आई वडील असतील. आणि जाता जाता एकच सांगते, तुमच्या वाटेला आलेलं प्रत्येक कर्म तुम्ही सातत्याने पार पाडा. जर शिष्य असाल तर गुरुची सेवा करा,
पुत्र असाल तर आपल्या उभ्या हयात आपल्या पुत्र असाल तर आपल्या आई वडिलांची सेवा करा. जर पत्नी असाल तर तुमच्या उभ्या हयातीत तुमच्या कुंकवाच्या धण्याची सेवा करा. नाही कळलं तर मिस्टर काय असतं मला काय माहिती नाही. तुमच्या उभ्या हयातीत तुम्ही तुमच्या कुंकवाच्या धण्याची सेवा करा. पुत्र असाल तर पित्याची सेवा करा, आई वडिलांची सेवा. कारण तुमच्या आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला हजारो लोक मिळतील. बरं, हजारो लोक मिळतील, परंतु त्या हजारो चुकांना माफ करणारे आई वडील तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा तुम्ही. कारण महिला मंडळ तुम्हाला एक सांगते, तुम्ही आज पण मला सांगा, माहेराला जाण्याचा आनंद लेकीला कुठपर्यंत असतो? कुठपर्यंत असतो? जोपर्यंत आपले आई वडील असतात, किती म्हातारे असू दे, आपले आई वडील जोपर्यंत आपल्या माहेराला असतात तोपर्यंत तुम्हाला खरी जाण्याचा आनंद असतो का नाही? मग तुमच्या भावाने तुम्हाला किती म्हणा, ऐका ना, तुमची बहीण तुमच्यासाठी, तुमची माय तुमच्यासाठी तुम्हाला बहीण होऊ शकते, भाऊ होऊ शकते. तुमचा वडील तुमच्यासाठी तुमची माय होतील, तुमचा बाप होतील, तुमची बहीण होतील, तुमची भाऊ होतील. परंतु भाऊ बहीण तुमची माय बाप होऊ शकत नाहीत बरं कधीच. तरुण मंडळी आता माझ्या मागं बसलात, मला सांगा, क्रिकेटमध्ये जर सचिन तेंडुलकर 400 मीटर नुसता धावला तर आपण गावात फटाकडे वाजवतो, पार्ट्या करतो. बरोबर आहे? हे वाक्य बरोबर आहे का? जर सचिन तेंडुलकर 400 मीटर धावला तर आपण गावात फटाकडे वाजवतो, पार्ट्या करतो. मग आपल्या धुऱ्यावर उभा असलेला बाप, शेतकरी बाप, दिवसातला 1000 मीटर धावतो, मग त्याला कधीतरी तुम्ही विचारलं का? विचारलं का? तुम्ही आहेत तोपर्यंत तुमच्या बापाची सेवा करा. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या मिळतील. तुम्हाला तुमचे गेलेले, तुम्हाला सगळं, तुमचे धन परत मिळेल, तुमची गाडी परत मिळेल, तुमची बंगला परत मिळेल. अहो काय एवढं मोठं घर बांधून काय उपयोग? जर त्या घरामध्ये राहिला आपले मायबाप नसतील तर त्या घरामध्ये आपला उपयोग आहे का? महिला मंडळ, आज सुद्धा आपण आपल्या जर माहेरी गेलो ना, जर आपल्या म्हातारे बापाची चप्पल नुसती दारात जरी दिसली ना तरी आपल्याला आधार असतो. बरं, आणि माहेरात जाण्याचा आनंद तिथपर्यंतच असतो माणसाला. त्यामुळे उभ्या हयातीत आपल्या मायबापाची सेवा करा. कारण ज्यांना नाही त्यांना विचारा मायबापाची किंमत, ज्यांना हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला नाही, ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला मायबाप नाहीत ना त्याला मायबापाची किंमत विचारा. आपल्याला लाभलेले आहेत ना, आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. काय अडचण आहे? तुम्ही जर भलत्यासाठी काही सुद्धा करायला निघालात, तुम्ही शांत बसा, तुम्ही नको त्या गोष्टीसाठी जर पैसे उधळायला तयार, तुमच्या आहेत त्या आई वडिलांची सेवा करायला तुम्हाला काहीच अडचण नाही. जगाच्या पाठीवर कीर्ती तीर्थयात्रा करा, किती काही देवधर्म करा, परंतु तुमच्या घरात असलेल्या मायबापांना पहिले पूजा, मग बाकीचे सगळे जगातले कोटीने देव तुमच्या घरात येऊन बसतील. फक्त तुमच्या आई वडिलांची सेवा करा. तुमच्या वाटेला आलेले कर्म तुम्ही सत्कर्माने पार पाडा. तुम्ही गुरु पुत्र असेल तर गुरूंची, पुत्र असाल तर आई वडिलांची सेवा करा, पत्नी असाल तर तुमच्या उभ्या हयातीत कुंकवाची सेवा करा, जर शिष्य असाल तर गुरूंची सेवा करा. या 2 हाताने भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा. कारण या 2 हाताची शोभा कशा सांगितल्या आहे ऐका. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, मुखो पवित्रो यदि नाम घोषम, हृदयं पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोतस्य भूषणं, शास्त्र भूषणे किं प्रयोजनम. या 2 पायाची शोभा कशात आहे? या 2 हाताची शोभा कशात आहे? या 2 हाताची शोभा याच्यात सांगितली का? गावातला कुठला तरी पारावर बसायचं सांगितली का याच्यात शोभा? 2 हाताची शोभा याच्यात आहे का? पायाची शोभा, पाऊले चालते
दुकानाची वाट. याच्यात सांगितली का पायाची शोभा? सांगितली का? या मुखाची शोभा कशा सांगितली आहे का? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा कामधेनु ऐसे वरदान दे. गळ्यामध्ये टाळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या दोन हाताने तुमचे जोपर्यंत हातात तुमच्या मुखाला जोपर्यंत भगवंताचं नाव येतं तोपर्यंत भगवान परमात्म्याचं नाव घ्या. दोन हाताने दान पुण्य करा, भगवंताचं नाव घ्या. दोन पायांनी आपले पाय चलते तोपर्यंत भगवंताची वारी करा. झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित, सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. इथं माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने, आश्रमाने, सर्वच गोष्टींनी ते श्रेष्ठ असणारे सगळेजण तुम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक. काही चुकलं हुकलं तर बोलिलेले कुरे, वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. इथं तू माझं जर काही चुकलं असेल, माझ्या अल्पसा बुद्धीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, काही चुकलं तर तुमची मुलगी म्हणून पदरात घ्या. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी समजा, ज्यांना दोन मुली असतील त्यांनी मला तिसरी समजा, ज्यांना बरं 3 आहेत त्यांनी मला 4थी समजा, ज्याला 4 आहेत त्यांनी मला 5वी समजा, ज्याला 5 आहेत त्यांनी मला 6वी समजा, आणि ज्याला काहीच नसतील, पोरगीत नसेल तर त्यांनी मला घेऊन टाकलं तरी जमते. तशी मी तुमचीच आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित, माझ्या गुरुवर यांच्या चरणी समर्पित. माझे गुरुवरी हरिभक्त परायण महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार जी टॉकीज फेम हरिभक्त परायण सौ रुपालीताई सवणे यांच्या चरणी नतमस्तक आणि सेवानीला पूर्णविराम. जय